सध्या सगळीकडे लगीन सराईचं वातावरण पाहायला मिळतंय. अनेक कलाकारांनी लग्न केलं, तर काहींनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिलीये. अशातच आता आणखी एक सेलिब्रिटी कपलच्या डेटिंगची माहिती समोर आलीय. स्टार प्रवाहाच्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत विद्या या पात्रातून घराघरात पोचणारी अभिनेत्री साक्षी महाजन आणि एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर या हिंदी मालिकेतून घराघरात पोचणारा अभिनेता अथर्व कर्वे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. विठू माऊली या मालिकेत साक्षी आणि अथर्वने एकत्र काम केलं होतं. अथर्वने भक्त पुंडलिकांची भूमिका साकारली होती, तर साक्षीने पुंडलिकांची पत्नी कुसुम ही भूमिका साकारली. तिथेच त्यांची पहिल्यांदा भेट झाली. मैत्रीमधून त्यांच्या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं. गेली 7 वर्ष दोघं एकमेकांना डेट करतायत. तर येत्या फेब्रुवारी महिन्यात दोघं लग्न करणार अशी ही बातमी समोर येते. साक्षी आणि अथर्वने विठू माऊली या मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर केली होती. अथर्वने हरिश्चंद्राची फॅक्टरी, बालगंधर्व यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. तर सध्या तो एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर साक्षीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर माझी माणसं, उदे ग अंबे, विठू माऊली आणि आता कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता लवकरच अथर्व आणि साक्षी नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहेत. राजश्री मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत साक्षीने तिच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला होता. काय म्हणाली होती साक्षी, पहा. खऱ्या आयुष्यातलं लग्न इमॅजिन केलंय की बाबा मग क्या कैसा करने वाले. सांग आता. प्रत्येकाने आपण मुलींनी हे इमॅजिन केलेलं असतं की मला कसं हवंय काय. हो, ॲक्च्युली मी पुढच्या वर्षीच आता लग्न करणार आहे. सो त्यामुळे खूप काय 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 डोक्यात आहे. हिला पण विचार कुठलं फाउंडेशन, कुठले आय शॅडो, काय कुठल्या रंगाची साडी, काय कलर कॉम्बिनेशन, हे सगळं चाललेलं आहे. सो त्यामुळे आहे, भरपूर आहे डोक्यात, तर तुम्हालाही कळेलच ते. ठीक, मेरे को सरप्राईज. हो हो हो. आणि तिने सांगितलं होतं, आता मला वर विचारलं, ऐक ना आतिशाला सांगू का मी. तिने विचारलंच होतं आता. आणि जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय निघतो ती एवढी तिची एक्साइटमेंट असते. ती मला एकच म्हणते, साक्षी ऐक, माझं लग्न एकदाच होणार आहे ना, बाकी मी काहीही करेन 10 वेळा, पण लग्न एकदाच होणार आहे. आणि तिच्याकडून मला काही वर्ड्स कळलेत की वेडिंग फाउंडेशन, वेडिंग लिपस्टिक, माझी ही वेडिंग वॅनिटी. तर असं झाली आहे कलेक्शन. हां, म्हणजे इथेच जे जे काही इव्हेंट, तेव्हा गिरिजा, मंदार दादा, सुकन्या ते हे चिडवत आहेत की आता मेहंदी, आता हळद वगैरे. सो त्यामुळे चाललंय सगळं छान. अजून हिचं आहेच टिप्स, आणि मी तिला म्हणलंय की आहेच. नाही, हिच्या टिप्स आहेत. म्हणजे हिला मी आधीच सांगितलंय, लग्नात माझं डोकं फिरू नये, मी चिडचिड कर, तू आजूबाजूलाच असली पाहिजेस. त्यामुळे ती माझी करवली आहे. तिकडे पूजा फटके मला ती न्यूज होती. तिची पोरं बिरं सांभाळत, माझी सख्खी बहिणीबद्दल बोलते ती. सो तिला लहान एक बाळ आहे, मला भाचा आहे. तिला तिच्यापासून जर हे मिळालं, मी घरात सर्वात लहान आहे. सो तिघींच्याही लग्नाला, म्हणजे आमची जॉईंट फॅमिली, तिघींच्याही लग्नाला मी खूप कामं केली आहेत. आता माझ्या वेळेस सगळे पोरं बाळं घेऊन बसलेत. अगं नाही ना, पोरं बाळं घेऊन बसलेत सगळे. मी काय बोलणार बाई, त्यांचंच करा, माझं काय. म्हणून मग मला कोणी आम्ही जे आहे सगळं. सो आम्ही जरा मागवून घेतली आहे. तुम्हाला ही जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.